नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या महा क्लासेसवर. मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. तुम्हाला खरी परिस्थिती काय आहे त्याच्याबद्दल फक्त हा व्हिडिओ मी बनवत आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलेही डिसिजन घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या ॲडव्होकेटला विचारून नंतरच तुम्हाला तुमचं डिसिजन घ्यायचं आहे. हा फक्त माहितीसाठी व्हिडिओ आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, आरोग्य सेवक 50% ही जी भरती आहे, आता ही कोर्टामध्ये गेलेली आहे, बरोबर. आता कोर्ट केस स्टेटस काय आहे, प्री ॲडमिशन म्हणजे काय, आणि केस जर ॲडमिट झालीच नसेल तर स्टे देता येतो का, या सगळ्या गोष्टीवर आज मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. ही माहिती फक्त एक ज्ञान म्हणून, नॉलेज म्हणून तुम्हाला फक्त ऐकायची आहे. आणि जरी तुम्हाला काही जर ॲक्शन घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या ॲडव्होकेटला विचारून तुम्ही तुमची फर्दर ॲक्शन या केसच्या रिलेटेड घ्या, बरोबर. हा व्हिडिओचा रेफरन्स तुम्ही वापरू नका. चला, तर मी तुम्हाला अगोदर सांगतो. आता बघा, एक बेसिक आहे कन्सेप्ट, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेस आपण सर्व्हिस किंवा रिक्रुटमेंट, बरोबर ना, रिक्रुटमेंट याच्या रिलेटेड जर आपण एखादी केस फाईल करतो सर्व्हिसेस किंवा एखाद्या भरतीबद्दल, बरोबर, तर ती आपण मॅटमध्ये करत असतो. मॅट म्हणजे काय, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल, याच्यामध्ये करत असतो. आणि याच्यामध्ये केस जर आपण फाईल केली तर ती सुद्धा प्री ॲडमिशन स्टेजमधून जाते. म्हणजे ती केस प्री ॲडमिशन स्टेजमध्ये असते. म्हणजे असं की इथे जे आहे ना, बरोबर ना, इथे जे आहे खरंच तुमची केस व्हॅलिड आहे का, खरंच तिच्यावर आपण फायनल डिसिजन समोर देऊ शकतो का, किंवा आपण फायनल हिअरिंगसाठी त्याला नेऊ शकतो का, त्यासाठी आज तुमची प्री ॲडमिशन स्टेज. या स्टेजमध्ये बघा, तुमची जी केस आहे ही 1-2 हिअरिंग नंतर डिसमस पण होऊ शकते किंवा ॲडमिट पण होऊ शकते, बरोबर. ॲडमिट कधी होते, जर जर तुमची केस खरंच व्हॅलिड असेल, बरोबर, पिटिशनरची, आणि रिस्पॉन्डंटकडे समजा व्हॅलिड रिझन असेल तर ते पण या केसला डिसमिस करू शकतात. ठीक आहे, हे झालं तुमचं. पण आरोग्य सेवक जे काही मार्गदर्शन सूचना आल्या, ही जी केस आहे ही मॅटमध्ये नाही आहे, ही आहे हायकोर्टामध्ये. ठीक आहे, जी काही बेंच आहे औरंगाबादला तिथे. म्हणजे ही जी केस आहे ही त्या प्रोसेसवर नाही आहे. म्हणजे जी काही आरोग्य सेवक जे काही पद आहे, जी काही जाहिरात होती, त्या जाहिरातीच्या रिलेटेड किंवा त्या जाहिरातीवर ही केस नाही आहे, बरोबर. त्याच्यावर जर केस असती त्या जाहिरातीवर किंवा त्याच्या संबंधी काही निवड याद्यावर, तर ती मॅटमध्ये गेली असती, बरोबर. पण ही केस आहे बघा तुमची त्या मार्गदर्शन सूचनाबद्दल. आणि बघा, जर एखाद्या काही सूचना किंवा नोटीस यामुळे जर फंडामेंटल राईट्स किंवा स्टॅट्युटरी राईट जर व्हायलेट होत असतील, बरोबर, म्हणजे तुमचे काही मूलभूत हक्क आहेत ते जर एखाद्या नोटीसमुळे, ॲडवाईजमुळे, जसं की मार्गदर्शन सूचना, यामुळे काय होतात, जे काही विद्यार्थी सिलेक्ट होणार नाहीत, बरोबर ना, म्हणजे त्यांचा हक्क जातोय ना त्या जागेवरनं, म्हणजे त्यांचे फंडामेंटल राईट्स म्हणा किंवा स्टॅट्युटरी राईट्स आहेत हे व्हायलेट होत आहेत. सो यांनी काय केलेलं आहे, त्या नोटीस किंवा ॲडवाईजला, बरोबर, ॲडवाईजसाठी त्यांनी काय केलं, त्याच्यावर स्टे आणण्यासाठी इथं रिट पिटिशन दाखल केलेली आहे. आता समजून घ्या. बघा, जर गव्हर्नमेंटच्या एखाद्या नोटीसमुळे किंवा ॲडवाईजमुळे जर फंडामेंटल किंवा स्टॅट्युटरी राईट्स जर व्हायलेशन होत असेल, बरोबर, म्हणजे काय, मूलभूत हक्क जे आहेत, बरोबर, जे की तुमचे 12 ते 35 ते सोडून, बरोबर ना, 12 ते 35 आहे ते सोडून, ते असेल तर तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागतं. ते सोडून जे काही तुमचे फंडामेंटल राईट्स म्हणा किंवा स्टॅट्युटरी राईट्स यांचं जर उल्लंघन होत असेल तर तुम्ही ऑनरेबल हायकोर्टमध्ये रिट पिटिशन काय करू शकता, दाखल करू शकता, बरोबर. आता रिट पिटिशन म्हणजे काय ते समजून घ्या. आता बघा, ज्यावेळेस आपण रिट पिटिशन हायकोर्टमध्ये दाखल करतो, बरोबर ना, तर त्याच्या काही स्टेजेस असतात. म्हणजे डायरेक्टली केस तुमची हिअरिंगसाठी जात नाही, त्याच्या स्टेजेस असतात. मग ती पहिली स्टेज असते बघा तुमची
जिथे हिअरिंग होते त्याला म्हणतो आपण प्री ॲडमिशन स्टेज. प्री ॲडमिशन स्टेजमध्ये काय होतं, जी की तुमची जी केस आहे ना आता आरोग्य सेवक 50% जे काही मार्गदर्शन सूचनाला स्टे आलेला आहे, तर ती जी केस आहे ती तुमची प्री ॲडमिशन स्टेजमध्ये आहे. म्हणजेच ती केस अजून ॲडमिट झालेली नाही आहे. बरोबर, ॲडमिट झालेली नाही आहे. कोर्ट काय करेल, आता नेक्स्ट हिअरिंगमध्ये जे काही रिस्पॉन्डंट आहेत, रिस्पॉन्डंटला काय करायचं आहे, रिटर्न फाईल करायचं आहे. म्हणजे आता नोटीस जी आहे, आता तुम्ही बघितलं जी नोटीस कोर्टानं दिलेली आहे, बरोबर ना, सेक्रेटरीला किंवा जे CEO आहेत त्यांना, तर ते काय करतील, एक रिटर्न फाईल करतील, बरोबर, नेक्स्ट हिअरिंगला. आणि त्या रिटर्नमध्ये जर त्यांनी व्यवस्थित माहिती जर दिली कोर्टाला, तर कोर्ट काय करेल, या प्री ॲडमिशन स्टेजमध्येच ती जी केस आहे, बरोबर ना, ती केस डिसमिस करेल. आणि जर करेक्ट रिझन, बरोबर, करेक्ट रिझन किंवा काही लिगल डॉक्युमेंट्स म्हणा किंवा रूल्स ऑफ लॉ त्याला म्हणता येईल सोप्या भाषेमध्ये, ते जर तिथं प्रोड्यूस नाही केले कुणी, जर तुमच्या गव्हर्नमेंटने किंवा जे काही तुमचे CEO आहेत किंवा जे काही रिस्पॉन्डेंट आहेत त्यांनी, तर ती केस नंतर ॲडमिट होईल. आणि एकदा केस ॲडमिट झाल्यानंतर कमीत कमी 1 ते 2 वर्ष तिथे हिअरिंगसाठी जातात. मग तुमचे 1 ते 2 वर्ष जाऊ शकतात, बरोबर. आणि त्यानंतर तुमचं जे काही रिझल्ट येईल फायनल हिअरिंगचा, ठीक आहे, तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. म्हणजे बघा, जर तुम्हाला केस जर डिसमिस करायची असेल तर प्री ॲडमिशन स्टेज एक खूप चांगला, मी म्हणेल, एक वेळ आहे. कारण याच्यामध्ये जर केस डिसमिस झाली तर हा खूपच चांगला आहे. लवकर आणि पटकन केस प्री ॲडमिशनमध्ये तुम्हाला डिसमिस करता येते. कधी करता येते, जर जे काही तुमचे रिस्पॉन्डंट आहेत त्यांनी जर तिथे व्हॅलिड प्रूफ्स म्हणा किंवा त्याला आपण म्हणतो रूल्स ऑफ लॉ, हे जर तिथं व्यवस्थित समजा झाले त्यांचं, तर केस डिसमिस होते. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायच्यात मला. इथं बघा, ही जी केस बघा बघा पेटिशन्स फॉर ॲडमिशन आहे. म्हणजे केस अजून काय आहे, तुमची ॲडमिशनलाच आहे, बरोबर. म्हणजे अजून ॲडमिट झालेली नाही आहे. आता ज्यावेळेस हिअरिंग होईल तुमची, बरोबर, नेक्स्ट हिअरिंग जेव्हा असेल तेव्हा, बरोबर, की कधी आहे हिअरिंग नेक्स्ट, 18 तारखेला. म्हणजे 18 तारखेला काय होईल, तुमची हिअरिंग होईल. आणि हिअरिंग झाल्यानंतर, बरोबर, हिअरिंग झाल्यानंतर काय होणार आहे, तुम्हाला इथे केस ॲडमिट झाली की डिसमिस झाली समजेल. ठीक आहे. मग आता डिसमिस करायची असेल तर जे काही रिस्पॉन्डंट आहेत, बरोबर, त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स आहेत, बरोबर, जे काही तुमचं जे काही लिगल डॉक्युमेंट्स असतील, RR असेल किंवा जो काही नियम असतील, ते जर कोर्टासमोर प्रोड्यूस केलं आणि त्यांनी सांगितलं की ही जी केस ॲडमिशनच्या लायक नाही आहे, ठीक आहे, तर तिथं ती केस डिसमिस होते, बरोबर. आणि जर व्यवस्थित प्रोड्यूस करू शकले नाही तर केस ॲडमिट होते. आणि ॲडमिट झाल्यानंतर मग ही केसची हिअरिंग चालते, ठीक आहे, 1 ते 2 वर्ष. आणि डिसमिस झाली तर 18 तारखेला डिसमिस होऊ शकते, जर रिस्पॉन्डंटनं जर व्हॅलिड रिझन तिथं दिले तर. आणि व्हॅलिड रिझन नाही दिले तर केस मग ॲडमिट होते. ठीक आहे. आणि असं नाही की व्हॅलिड एकाच याच्यामध्ये होईल. ओके, तर 3-4 हिअरिंगसुद्धा होऊ शकतात केसला ॲडमिट करण्यासाठी. म्हणजे अजून एखादी डेट तुम्हाला मिळू शकते की अजून काही माहिती असेल तर द्या. म्हणजे 2 ते 3 म्हणा किंवा 3 ते 4 हिअरिंग होऊ शकतात केसला फक्त ॲडमिट करण्यासाठी. आणि ॲडमिट जर झाली तर 1 ते 2 वर्ष तुम्हाला ते हिअरिंगमध्ये जातात फायनल डिसिजनसाठी. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि डिसमिस करायचे असेल तर तुम्हाला या ॲडमिशन स्टेजमध्ये जर डिसमिस केली तर लवकर तुमचा इथं फायदा होतो. तर आता हे सर्व तुमच्या रिस्पॉन्डंटवर काय करतं ते डिपेंड होतं. आता तुम्हाला सर हे कशावर समजतं तर बघायला दिलेलं तुम्हाला, इश्यू नोटीस टू द रिस्पॉन्डंट्स फॉर फायनल डिस्पोजल. म्हणजे इथं काय म्हणलेलं आहे की कोर्टाकडे असा अधिकार आहे की रिस्पॉन्डंटनं जर जे काही रिटर्नेबल आहे, बरोबर, म्हणजे जे काही त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहे, लिगल डॉक्युमेंट, हे जर त्यांनी सबमिट केले, बरोबर, तर केस जी आहे ती प्री ॲडमिशन स्टेजमध्ये डिस्पोजल होऊ शकते, म्हणजे डिसमिस होऊ शकते, बरोबर. म्हणजे जर व्हॅलिड रिझन आले तर, बरोबर. आता हे तुम्हाला 18 तारखेला समजेल की किती व्हॅलिड रिझन कोर्टमध्ये गव्हर्नमेंट किंवा जे काही रिस्पॉन्डंट आहेत ते देऊ शकतात. आणि तर त्यांनी जर दिलं तर केस डिसमिस होईल. त्यांनी जर व्हॅलिड रिझन दिलं नाही तर केस ॲडमिट होईल. आणि ॲडमिट झाल्यानंतर त्याच्यावर मग हिअरिंग
चालू होईल. तर हा सगळा असा मॅटर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अजून केस जी आहे ही ॲडमिट झालेली नाही आहे. दुसरी गोष्ट, मग केस ॲडमिट झाली नाही तर स्टे कसा आला? आता बघा, तुम्हाला मी आता सांगितलं की रेट पिटिशन म्हणजे काय राहतं, तर जे तुमचे काही फंडामेंटल राईट्स आहेत किंवा जे काही स्टॅट्युटरी राईट्स आहेत यांचं उल्लंघन. म्हणजे ज्यावेळेस तुमचे जे मूलभूत हक्क आहेत, बरोबर, त्याचं जर उल्लंघन होत असेल तर कोर्ट काय करू शकतं, त्यावर प्री ॲडमिशन स्टेजमध्येच स्टे देऊ शकतो. कारण अजून जर समजा गोष्टी वाढत गेल्या, समजा स्टे दिला नाही आणि अजून गोष्टी वाढत गेल्या तर केसमध्ये काय होतं, कॉम्प्लिकेशन वाढतात. बरोबर. समजा आता इथे जर स्टे दिला नसता आणि तुमच्या नियुक्त्या झाल्या असत्या, तर नियुक्त्या तुमच्या झाल्या, तुम्ही कामावर गेलात आणि त्यानंतर कोर्टाला समजलं की बरोबर आहे, जे पिटिशनर आहेत ते बरोबर सांगतात, बरोबर, नंतर जे जॉईन झालेले आहेत त्यांना काढणं हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड जातं ना. त्यामुळे त्या प्रोसेसला अगोदरच स्टॉप करायचं आणि नंतर जे काही हिअरिंगमध्ये त्या कोर्टाला समजेल त्यानुसार ते मग नेक्स्ट प्रोसेस करत असतात. तर स्टे दिला म्हणजे काही मोठं काम नाही झालेलं, सिम्पल राहतं. ते एक आपल्या कोर्टचा एक रिट पिटिशनचा एक पार्टच आहे. तो जनरली प्रत्येक याच्यामध्ये रिट पिटिशनमध्ये असतोच. ठीक आहे. तर हेच तुम्हाला मला सांगायचं होतं, काही याच्यामध्ये असं वेगळं नाही आहे. चला आपण थांबूया.